सकाळ सकाळ ना स्टार प्रवाहावरनं असे देवांचे खूप छान छान असे स्तोत्र वगैरे लागतात. कधी स्त्री सूक्त लागतं, कधी सरस्वती सूक्त लागतं. स्वामींचा सारामृत 14वा अध्याय पण असतो. तर ऐकत जा, खूप छान असतं आणि घरामध्ये पण छान वातावरण येतं सकाळ सकाळ. पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. तर मग मी वॉक करायला गेल्यानंतर ना थोडी भाजी घेऊन आली आणि मी पहाटे उठून डबा केला होता. तर ही तांदूळशाची भाजी आहे. सॉरी, तांदूळशाची नाही आहे, लाल माटाची भाजी आहे. तर मी डबा केला. बाहेरचं पण वातावरण दाखवलेलं आहे तुम्हाला. तर अंधार होता. मी 5:30 वाजता उठून डबा केलेला आहे. बेसनची पोळी, चपाती आणि लाल माटाची भाजी केलेली आहे. आणि सगळं डबा वगैरे करून सगळं भाजी वगैरे आणली, बाहेर जाऊन वॉक करून आले. आणि त्याच्यानंतरचं मग आमच्याकडं ना दुपारचा पाऊस आला होता आणि दुपारच्याच टायमाला माझी बहीण पण आली होती, आदल्या दिवशी आली होती ती. तर तेव्हा ऊन होतं, तर ऊन होतं त्यामुळं पायनॅपल पण होतं घरामध्ये. तर मी म्हटलं चल आपण ना ज्यूस करूया आणि दोघींनी मस्तपैकी पिऊया. तर ती म्हटली नको नको नको, मला ना आता वगैरे का मला ना झोप आले, मला काही खाण्यापिण्याची इच्छा नाही. तरी मी तिला जबरदस्तीनं झोपेतनं उठवून मी तिला ज्यूस प्यायला लावला आणि मी पण पिला. आणि हे सांडगे केलेले आहेत. अगदी थोडेसे केलेले, अगदी टाईमपास म्हणून मी सांडगे केलेले आहेत. 1 वाटी डाळ आहे, ती चण्याची डाळ. आणि ते मटकीची डाळ वगैरे तर आमची तर नाहीच भेटली मटकी, म्हणून मी चण्याच्या डाळीचेच केलेत. फक्त त्यात पाव वाटी, 1 वाटी चण्याची डाळ आहे, तर पाव वाटी मी मुगाची डाळ घातली त्याच्यामध्ये. आणि हे धने आणि जिरे बारीक करून घातलेत, एकदम बारीक असे. तर माझ्या मिक्सरवर काही एवढं बारीक होत नाही, पण थोडे ओबड-धोबड झालेले आहेत. आणि हे मी मिक्सरला लावलं ना, तेव्हा ना सगळं उडालं होतं. ओट्यावर सगळीकडं जिथं मिक्सर मी ठेवते ना, इकडच्या साईडला माझं गॅसची शेगडी आहे ना, समोरच्या साईडला दुसरा एक ओटा आहे, तिथं मी मिक्सर ठेवलाय. तर सगळीकडं उडालं होतं, सगळीकडं म्हणजे सगळीकडंच. आणि आता हे सगळं मी ह्या पिठामध्ये हे मिक्सरला सगळं लावून घेतले, डाळ वगैरे बारीक करून घेतली. आणि धने पावडर, जिरे पावडर, मीठ, थोडं हिंग आणि ओली मिरची मी बारीक करून टाकली होती ह्याच्यामध्ये. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. चांगले लागतात हे सांडगे पण, आणि मटकीची डाळ घातल्यावर ना खरंच चांगले लागतात. आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि भिजत पण घातली होती रात्रभर. त्यामुळे एकदम अशी सॉफ्ट झाले. त्याचं पिठलं जर केलं ना तर खूप छान लागेल. एकदम असं मस्त लागेल. पोटाला अजिबात म्हणजे पोट अजिबात खराब होणार नाही. शक्यतो ते थोडं चणा डाळ न पचायला जड असते, बेसन वगैरे, तर पोट लगेच खराब पण होतं, गॅस वगैरे पकडतो पोटामध्ये. तर तसला काही प्रकार होणार नाही, कारण रात्रभर डाळ स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेली होती. हे पण सांडगे लागतात छान. मी तुमच्यासोबत एक दिवस शेअर करेन ती भाजी. आमच्या इथलं बाहेर बघा किती झाडं आहेत, खूप छान वाटतं. मस्त वाटतं, एकदम थंड. आता गरमीचे दिवस आहेत ना, तरी सुद्धा एकदम शांत वाटतं घरामध्ये. कधी-कधी फॅन पण लावायची गरज लागत नाही, इतकं शांत वाटतं. तरी पण फॅन तर लावलाच जातो, कारण का सवय लागलेली आहे. आणि आता गरमीचे दिवस आहेत ना, त्यामुळे समजा कधी लाईट नसली तरी सुद्धा खूप छान वाटतं घरामध्ये. आजूबाजूला झाडं लावलेलीच असायला पाहिजेत. आणि तुम्ही सगळ्यांनी पण झाडं लावा घराच्या आजूबाजूला. जिथे रिकामी जागा असेल तुमच्या हक्काच्या मालकीची, तिथं झाडं लावा. माझ्याकडे जर जागा असती तर मी नक्कीच लावली असती, पण माझ्याकडे जागाच नाही आहे रिकामी. आता अशा सगळं मिक्स केल्यानंतर मी सांडगे असे हाताने थोडे-थोडे मोडून घेतलेले आहेत. म्हणजे थोडेच होते म्हणून मी हातानेच केलेले आहेत. काही लोकं असं दुधाची प्लास्टिकची पिशवीचा कोन तयार करून असे सांडगे पटपट करता येतात त्याने. तसं पण करू शकता तुम्हाला, जर तसं जास्तीचे करायचे असतील तर. बोटाने थोडा वेळ लागतो, त्याने ना पटपट होऊन जातं. बघा अशा पद्धतीने मी करते बारीक-बारीक. पण सुकल्यानंतर आणखीन बारीक होतात ते. आणि हे सांडगे सुकायला ना खूप चांगलं कडक ऊन लागतं. पापडांना नाही जास्त कडक लागत, पण कुरडया, सांडगे, परत त्या मसाला मिरची वगैरे असतात ना, त्याला कडकच ऊन लागतं. हे बघा एवढे ताटं भरलेत, पण झालेत डब्बाभरच, छोट्या डब्बाभरच झालेत. 4-5च भाज्या होतील त्याच्या एवढेच झाले फक्त. 4-5 नाही होणार, 2-3च होतील. म्हणजे तोंडातून गेलं 4-5, 2-3च होतील. त्या पण डब्यापुरत्याच होतील. हे बघा, हे धने आणि जिरं कसं सगळं उडालं होतं ना सगळीकडे. ह्याच्या आता दाखवताना थोडं दाखवते मी तुम्हाला, पण भरपूर उडालं होतं.
सगळ्या भांडी मी खाली एक साईडला ओढता तिथे मी भांडी पण थोडीफार ठेवलेली आहेत त्यांच्यावर पण उडालं होतं. आता अशा पद्धतीनं केल्यानंतर उन्हामध्ये सुकवायचे. माझे इथं ऊन नाहीये तर गॅलरीतनं वरून खूप